प्रत्येक सांबार मसाल्याची चव सुरू होते परफेक्ट मसाल्यापासून। एकदा हा मसाला बनवला की सांबार होईल एकदम हॉटेल सारखं। धने घेतलेत 50 ग्रॅम। धने हलका वास येईपर्यंतच भाजायचे। गुंटूर मिरची देठ काढून 30 ग्रॅम घेतली। काश्मीरी मिरची 25 ग्रॅम। मिरच्या हलक्या भाजून घ्यायच्या। हरभरा डाळ 25 ग्रॅम। तूर डाळ 20 ग्रॅम। उडीद डाळ 15 ग्रॅम। डाळींना हलका गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं। डाळ भाजताना हलका सुगंध यायला लागला की काढली तरी चालेल। डाळी हलक्या भाजून घेतल्यात। काळी मिरी 5 ग्रॅम। मेथीदाणे 5 ग्रॅम। तांदूळ 5 ग्रॅम। जिरे 10 ग्रॅम। कढीपत्ता 3 ग्रॅम। हे सर्व मसाले भाजताना गॅसची फ्लेम चालू ठेवायची नाही। अगोदर गरम झालेल्या पॅनच्या हीटमध्येच मसाले शेकून घ्यायचे। आता थंड करून याची पावडर तयार करून घ्यायची। सर्व मसाले मिक्सर जारमध्ये घेतलेत। ॲड करूया 7 ग्रॅम खडे मीठ, 3 ग्रॅम हळद, 2 ग्रॅम हिंग पावडर। मसाले जास्त फाईन करायचे नाहीत। मिडियम फाईन केल्यामुळे सांबारमध्ये मसाल्याचा फ्लेवर चांगला रिलीज होतो। मसाला अशा पद्धतीने मिडियम फाईन करायचा। 1 लिटर सांबारासाठी 25 ग्रॅम मसाला पुरेसा राहतो। हा मसाला एअरपॅक कंटेनरमध्ये 2 महिने राहतो। फक्त मसाला घेताना ओल्या चमच्याने किंवा ओल्या हाताने घ्यायचा नाही। मसाला बनवल्यानंतर 24 तासांनी फ्लेवर सेट होतो। त्यामुळे बनवल्यानंतर दुसऱ्या दिवशी वापरल्यास चव आणखी बॅलन्स लागते। सांबार मसाला तयार आहे। अशा सोप्या आणि सिंपल रेसिपीसाठी आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका।